नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा आणि यशस्वी व्यवसाय याच्या मागची वास्तविक कारणं काय असतात हे जाणून घेतलं. एखादा यशस्वी व्यवसाय हा त्यांच्या निर्णयांची यशस्वी मालिका किंवा त्यांना प्रत्येक टप्प्यावरती मिळणारे सकारात्मक परिणाम हे त्यांच्या यशाचे कारण असतात हे आपण जाणून घेतलं. किंवा एखादा यशस्वी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा यशस्वी उद्योजक हे हॅलो इफेक्टमुळे किंवा त्यांच्या व्यक्तिगत महत्त्व वाढल्यामुळे, त्यांचे व्यक्तिमत्व वाढल्यामुळे आपण त्यांना अ, बरचसंच विषयातलं समजतं असं श्रेय त्यांना आपण देत असतो. तर हा विषय आपण त्याच्यातून समजून घेतला. आज आपण मायोपिया बायस याविषयी समजून घेणार आहोत. काय असतो मायोपिया बायस? मायोपिया बायस म्हणजे जवळच्या गोष्टीचा विचार करण्याची आपली सवय. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या घराला आग लागली, तर तुम्ही त्या फायर इन्शुरन्सचे कागदपत्र किंवा काय या गोष्टीचा विचार करणार नाही. तर तुम्ही सर्वप्रथम आग विझवण्याचा प्रयत्न कराल. हे साहजिक आणि स्वाभाविक आहे. ज्यावेळेला आपल्याकडे परिस्थिती तशी उपलब्ध असते, ज्यावेळेला तुम्हाला त्वरित निर्णय घेणं गरजेचं असतं, त्यावेळेला मायोपिया मायोपिया बायस हा गरजेचा असतो किंवा तो स्वाभाविकपणे घडून येतो. परंतु ज्यावेळेला लाँग टर्मचा विचार करायचा असतो, दूरदर्शी विचार करायचा असतो, त्यावेळेला ती अडचणीचं ठरू शकतो तुमच्या. उदाहरण दाखल आपण एक उदाहरण बघूया. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की खाद्यतेलाचा डबा आज ₹2200 ला आहे आणि तो 20 दिवसानंतर ₹500 ने त्याच्यात वाढ होणार आहे. तर तुम्ही सर्वप्रथम काय कराल? तुम्ही मार्केटमध्ये जाऊन शक्य तेवढं खाद्यतेल तुम्ही विकत घ्या. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जे रेशनचं बजेट आहे ते ₹500 ने वाढणार आहे. हा विचार स्वाभाविक आणि साहजिक आहे. कारण जर मी तुम्हाला सांगितलं असतं की 1 वर्षानंतर तोच डबा जर ₹4000 होणार आहे, तर त्याचं दडपण तुम्ही एवढं घेणार नाही. कारण एवढ्या लांबचा विचार करण्याची आपली सवय नसते किंवा एवढ्या लांबचा विचार आपण करू शकत नाही. तर हा जो मुद्दा आहे की जवळच्या भविष्याची कल्पना, नजीकच्या भविष्याची कल्पना आपण सहज करू शकतो किंवा त्याचे स्पष्ट तपशील आपल्याला कल्पनेने उपलब्ध होत असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर विचार करणं आपल्याला सोपं जात असतं. परंतु ही जर गोष्ट आपण इन्व्हेस्टमेंट संदर्भात बघायला गेलो, तर आपल्याला अनुभव आहे की बरेचसेच मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट असो किंवा राकेश झुंझुनवाला असो किंवा राधाकृष्ण दमानी असो, त्यांचा जो मेन जे त्यांचे ॲप्रिशिएशन झालेलं आहे इन्व्हेस्टमेंटचं, ते लाँग टर्म होरायझन दूरदृष्टीचा विचार करून बरीच वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना मिळणारे फायदे, हे त्यांना त्यांच्या अनुभवातून समोर आलेलं आहे. तरी पण आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपला नफा जर आपल्याला वाटला दिसतोय स्टॉकमध्ये, तर आपण त्या पॉझिटिव्ह नफा कमवून देणाऱ्या स्टॉकमधून एक्झिट घेत असतो. जर तो स्टॉक होल्ड केला असता, तर आपल्याला अधिक बेनिफिट मिळण्याची शक्यता असते. परंतु आपण इमिडिएट प्रॉफिटकडे लक्ष देऊन त्याच्यातून एक्झिट करत असतो. तर हा एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण तुम्हाला मी असं देईन, की जर आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करताना आपण दूरदृष्टी आपली त्याच्यामध्ये वापरत नाही, की जर आपण नियमित व्यायाम केला, तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं किंवा आपण दीर्घायुष्य होऊ शकतो. परंतु आपण तो विचार करत नाही. ज्यावेळेला सकाळी उठण्याची वेळ असते किंवा आपण त्याला साखर झोप म्हणतो. ती बऱ्याचदा कडू असते. त्याच्यामधून आपण उठून आपण एक्सरसाइज करणं आपल्याला जड जात असतं. कारण आपण त्या झोपेतून मिळणारा आनंद तात्पुरता यावरती लक्ष केंद्रित करत असतो. आणि जर व्यायाम केल्यानंतर आपल्या आरोग्यावरती होणारे दीर्घकालीन परिणाम याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. वस्तुतः लांबचा विचार करणं हे आपल्या व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात किंवा शैक्षणिक क्षेत्रात हे फार महत्वाचं असतं आणि याचा आपण विचार केला पाहिजे. असेच व्हिडिओ पाहत राहा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.